नमस्कार मित्रांनो, मी गौरव रोगे सवंगडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आहे. आणि कॅप्शन बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा ब्लॉग हा खूपच स्पेशल ब्लॉग असणार आहे. तर माझ्या मोठ्या भावाचं लग्न आहे. सो त्याच्यानिमित्त आज माझ्या काकाने आणि काकीनी म्हणजेच फॅमिलीने त्याला इन्व्हाइट केलं आहे केळवणासाठी. सो आज मी, मम्मी आणि मोठा भाऊ आम्ही तिघेही चाललो आहेत भावाच्या केळवणासाठी. सो केळवण म्हणजे काय? तर केळवण म्हणजे ही अशी एक आपली महाराष्ट्रातील प्रथा आहे की आपले नातेवाईक हे आपल्याला प्रेमाने आपुलकीने जेवण घालतात आणि तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी ते आपल्याला प्रेमाने बोलवत असतात. तर तशीच ही प्रथा मी आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहे. आणि तसेच आजचा हा ब्लॉग खूपच स्पेशल असणार आहे आणि काय काय तयारी माझ्या काकीने केलेली आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. सो चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. आता वाजलेत रात्रीचे 8 आणि आता आम्ही निघालो आहे भांडुपला जायला. सो माझा काका तिकडे राहतो, तर माझे दोन्हीही काका काकी मिळून एकत्र केळवण करतात आहेत. सो चला तर मग भेटूया आपण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. इकडे मम्मी आणि मी आता खाली आलो आहे, भाऊ गेला पुढे रिक्षा बघायला. तर आता आम्ही चाललो आहे. इकडे अनिश आला आम्हाला घ्यायला आणि अनिशलाच रस्ता माहिती नाही, तोच विसरला आहे. या चाळी आहेत तर इकडे काय कळत नाही आहे कुठून जायचं काय. तर आता आम्ही रस्ता शोधतो आहे. सो आणि पुसलो की तुम्हाला मी सांगेन. सापडलं आहे सध्या, त्याच्या मागोमाग आम्ही चाललो आहे. अनिश हे भांडूपमध्ये येतं ना? भांडूपमध्ये ना? ठीक, लेट्स गो. हेच आहे ना अनिश? नक्की कन्फर्म? सो फायनली आपण घरी पोहोचलो आहे. सो माझ्या काकीचा ब्युटी पार्लरचा बिझनेस आहे. मुलांचं असं सजावट केलेली आहे एंट्रन्ससाठी. सो आता आपण वरती चाललो आहोत. ॲक्च्युली मी थोडा वरती जातो आहे, माझ्या मागून नवरदेव येईल. सो इकडे नवरदेवाची एंट्री होते वरती. सो नवरदेव वरती येतात आणि फुलांची सजावट पाहू शकता माझ्या काकीने केलेली आहे. एक मिनिट मी इकडे येतो. सो हा पारंपरिक पद्धतीने आपलं केळवण साजरं होत आहे. ही आपली प्रथा आहे. सो ही प्रथा आपण फॉलो करतो आहे आणि काकी आपल्या शुभेच्छा देताना. ही माझी मोठी काकी, लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. सो प्रेमाने आपुलकीने हे सर्व ते करतात आहेत. सो आता माझी छोटी काकी येणार आहे, तिला आम्ही प्रेमाने आंटी बोलतो. सो आता आंटीची बारी, ती आशीर्वाद देताना नवरदेवाला. सगळे बघू शकता अशी आपली ही प्रथा आहे केळवणाची. आणि मोठ्यांचा आशीर्वाद घेऊनच पुढील वाटचालीस प्रसाद म्हणजेच माझा भाऊ सुरुवात करणार आहे. खूपच छान वाटतं आहे हे सर्व बघून. सो धन्यवाद दोन्ही काकींना. आमच्या घरातल्या 2 सुगरणी म्हणजे माझ्या 2 काकी वडे तळतात आहेत. सो बघू शकता इकडे जेवणाची तयारी चालू आहे आणि मस्तपैकी वडे तळतात आहेत. इकडे तोंडाला पाणी सुटलं आहे. लॉलीपॉप सुद्धा आहेत. सो लॉलीपॉपचं इकडे मिश्रण वगैरे रेडी आहे. फक्त आता गरम गरम. सो इकडे लॉलीपॉपचं मिश्रण रेडी आहे. गरम गरम लॉलीपॉप आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि आम्हाला खायला मिळणार आहेत. सो तुम्ही बघून आनंद घ्या. सो इकडे काकी आता लॉलीपॉप तळते बघू शकता. सो अशा प्रकारे मेजवानी आहे आजची. पूर्ण डिश तयार झाली की मी तुम्हाला दाखवेनच. आणि हे गरमागरम वडेसुद्धा झालेले आहेत आपले. त्याच्यामध्ये कलर वगैरे नाही टाकला आहे, त्यामुळे तुम्हाला लॉलीपॉप असे थोडेसे ब्राउनिश दिसतात. ठीक आहे, बट बघू शकता इकडे तुम्ही.
टेस्ट करून मी तुम्हाला सांगेनच. आणि आमच्या जिलेबी सुद्धा आणलेली आहे. स्वतः प्रत्येक जण आता जिलेबीची टेस्ट करणार आहे. सो ही आमच्या आत्ते. थँक्यू फॉर जिलेबी. सो सगळे भावंड आमची. आता नवरदेवाला घेऊन येतात आहेत सगळी मोठी माणसं. बघू शकता फॅमिली किती खुश आहे. केळवणासाठी खेळण्यासाठी सगळे घेऊन येतात आहेत. आत्या, काकी आणि माझी आई. सो नवरदेव स्थानापन्न झालेले आहेत. सो आत्या आमचे आशीर्वाद देताना नवरदेवाला पुढील वाटचालीस तिच्याकडनं शुभेच्छा. सो हाच मोठ्यांचा आशीर्वाद आपल्याला हवा असतो, बाकी काय नको. बघू शकता किती खुश आहे आमचे आत्ते. धन्यवाद आत्ते तुला, आज तू आलीस आणि आशीर्वाद दिलास. सो अशी मेजवानी आहे नॉनव्हेज. पहिला घास आमच्या मोठ्या काकीने भरवलेला आहे. सो आता आमची आत्ते पुन्हा एकदा घास भरवते आणि घास बघू शकता हा चक्क लॉलीपॉप आहे. सो अशा रीतीने धूमधडाक्यात आमचं केळवण साजरं होत आहे. सो आमच्या आईसाहेब येतात आहेत आता. आमच्या आईसाहेब आता भरवतात आहेत. आमची छोटी काकी उर्फ आमची आंटी जिलेबी, कारण की आमची आंटी सुद्धा व्हेजिटेरियन आहे. सो ती जिलेबी भरवते. सो तुम्हाला मी पूर्ण ताट एकदा दाखवतोय. माझे मोठे काका विचारतात काय भरवायचं आहे. गुलाबजामुन. सो गुलाबजामुन आता इकडे भरवण्यात येत आहे. नवरदेवाला बघू शकता इकडे खुश आहे. सो पूर्ण परिवार आमचा. वा 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 वा. लिटल मधुर. सो अशा प्रकारचे हे केळवण, सक्सेसफुल केळवण झालेलं आहे. आणि आता खाण्यास परवानगी दिलेली आहे सर्वांनी. तुटून पडा आता. बघू शकता ही डिश, ह्याच्यामध्ये सर्व काही आहे. सो आता इकडे सर्व जेवायला बसलेले आहेत. बघता इकडे हा रवी, मधुर से हाय, मयंक, अनिश. सो इकडे अनिश बसलाय, तेव्हा काका बसलाय. सो अशा रीतीने सगळी फॅमिली आता जेवायला बसली. मी आता थोड्या वेळाने बसेन जेवायला. सो अशा प्रकारे सर्व जेवायला बसलेले आहेत. नवरदेव कसं वाटलं जेवण? मस्त एकदम कोकणी स्टाईल मध्ये एकदम मस्त बनलेलं आहे. रस्सा पण एकदम मस्त झालाय. बिर्याणी कशी वाटली? बिर्याणी छान आहे. ताई कसं जेवण झालंय? एक नंबर. मालवणी झक्कास. तिखट झणझणीत. सगळ्यांचे रिव्ह्यू भारी येत आहेत. खरंच मस्त जेवण झालं आहे. आणि आता वडे आणि चिकन माझं झालं आहे खाऊन. आता बिर्याणी येणार आहे. तर मी बिर्याणी खाऊन ती सुद्धा तुम्हाला सांगेन कशी झाली ती. आणि नक्की कधीतरी तुम्ही सुद्धा वेळ काढून आला तरी चालेल माझ्या काकीच्या घरी. तुम्ही काकीला सांगेन तसं. तो
तो काकीकडून हे केळवण निमित्त गिफ्ट नवरदेवासाठी. सो धन्यवाद. ए रिक्षातनं जायत का एवढं मोठं गिफ्ट, बापरे एवढं मोठं गिफ्ट. सो हे माझ्या छोट्या काकीकडून आणि मधुर आणि हे मिळून गिफ्ट देतात आहेत. सो टाळ्या. धन्यवाद धन्यवाद. खूपच मोठं गिफ्ट आहे. अरे छोटस आहे काकी, छोटसच होते तुझी. हे गिफ्ट माझ्या आत्तेकडून बघू शकता इकडे. सो धन्यवाद तुम्हाला सुद्धा. थँक्यू. सो फायनली अशा रीतीने केळवण पार पडलेलं आहे आणि खरंच खूप मजा आली. जेवण वगैरे खूपच चांगलं झालं आणि जेवण वगैरे सर्वांनाच आवडलेलं आहे. सो आणि मोठ्यांचे आशीर्वाद जे ह्या केळवणाचा उद्देश म्हणजे जी ही प्रथा असते आपल्या महाराष्ट्रामध्ये, सो त्यानुसार सर्वांचा आशीर्वाद हा माझ्या भावाला म्हणजेच नवरदेवाला मिळालेला आहे. आणि आजचं हे केळवण आणि हे सर्व आजचा जो काही कार्यक्रम होता तो व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे आणि सर्वांनाच खूप मजा आली. आणि तुम्ही बघू शकता सर्वांचे चेहरे एकदम स्माईल आहे सर्वांच्या चेहऱ्यावरती. मम्मी माझी काली का बघते माहिती नाही. मम्मी खूपच जास्त खुश आहे. सो चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता लग्न आहे म्हटलं रोज नवीन नवीन लग्नाचे ब्लॉग हे येतच राहणार आहेत. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो सगळ्यांनी एकदा बोला, सवंगडी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.